उचलले गेले असल्याने अशा प्रकार विमानात 6 जण मग मृतदेह 5च कसे? 28 जानेवारीच्या सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघालेलं अजित पवार यांचं खासगी विमान हे बारामती विमानतळाजवळ कोसळलं. सकाळी 8:10 वाजता विमानानं टेक ऑफ केला आणि 8:45 वाजता ते रडारवरून गायब झालं. मात्र या अपघाताला 3 दिवस उलटूनही काही गंभीर प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट 5 मोठे प्रश्न उपस्थित करत अपघाताभोवती संशयाचं काहूर निर्माण केलंय. पायलट वारंवार का बदलले हा त्यांचा एक महत्वाचा प्रश्न होता. नेमके काय प्रश्न मिटकरींनी विचारलेत पाहूया. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? 6वी व्यक्ती कुठे गेली? टेक ऑफ आधी प्रवासी यादी ही डिजिटली नोंदवलेली असते, मग मृतदेहांच्या संख्येत ही विसंगती का? अपघात एवढा भीषण होता तर अपघात स्थळी एकही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? या अपघातामागं काही षडयंत्र आहे का, अशी शंका ही अमोल मिटकरींनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. आता यात 6 जण मग मृतदेह 5च कसे? 28 जानेवारीच्या सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघालेलं अजित पवार यांचं खासगी विमान हे बारामती विमानतळाजवळ कोसळलं. सकाळी 8:10 वाजता विमानानं टेक ऑफ केला आणि 8:45 वाजता ते रडारवरून गायब झालं. मात्र या अपघाताला 3 दिवस उलटूनही काही गंभीर प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट 5 मोठे प्रश्न उपस्थित करत अपघाताभोवती संशयाचं काहूर निर्माण केलंय. पायलट वारंवार का बदलले हा त्यांचा एक महत्वाचा प्रश्न होता. नेमके काय प्रश्न मिटकरींनी विचारलेत पाहूया. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? 6वी व्यक्ती कुठे गेली? टेक ऑफ आधी प्रवासी यादी ही डिजिटली नोंदवलेली असते, मग मृतदेहांच्या संख्येत ही विसंगती का? अपघात एवढा भीषण होता तर अपघात स्थळी एकही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? या अपघातामागं काही षडयंत्र आहे का, अशी शंका ही अमोल मिटकरींनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे.